काय ग लीला, तुझ्या सासरी सगळं वेगळंच असेल ना? काय श्रीमंतांची तराच वेगळी बघ. लीला, तुझ्या घरचे सकाळी किती वाजता उठतात ग? मी ऐकलंय श्रीमंत लोक उशिरा उठतात. लवकर उठून काय करायचंय? त्यांना थोडं आपल्यासारखं पाणी भरायचंय. आणि तुमच्या घरी काय खातात ग? आपल्यासारखी भाजी भाकरी तर खातच नसतील ना ग? सकाळ दुपार संध्याकाळ चमचमीत खात असतील ते पण सोन्या चांदीच्या ताटामध्ये. काहीही प्रश्न पडतात त्या बायकांना. आता श्रीमंत माणसं पण माणसंच असतात ना. काकू आता काय सांगू तुम्हाला, श्रीमंतांची ना तऱ्हाच वेगळी असते. असे आपल्यासारखं साधं जेवण नाही जेवत ते. त्यांच्या तर भाज्या पण ना अशा परदेशात नाही येतात. एक भाजी लंडन वरून, एक भाजी अमेरिकेतून. आणि पाणी, आता पाण्याचं काय? अहो काकू, पाणी तर हिमालयात नाही येतं त्यांच्याकडे. म्हणजे विमानातून येतं. काय म्हणतेस काय? बाई बाई बाई, इतकं थंड पाणी कसं काय पितात ग तुम्ही? जमतं का ग तुला ते? जमतं म्हणजे आता सवय करून घ्यावी लागली ना मला. तुझ्या सुना कशा आहेत ग? तुझ्याशी बऱ्या वागतात ना? त्यांना आत्तापासूनच मुठीमध्ये ठेव हो. अहो ही काय सांगायचीच गोष्ट आहे का? आपली लीला तर एकदम त्यांना तालावर नाचवत असेल. सुरू. ता थै थै तत आ थै थै तत ता थै थै तत आ थै थै तत. काय करताय तुम्ही? एकमेकींकडे बघा. मुद्रा बरोबर असायला हव्या. आणि दुर्गाताई इतक्या मोठ्या तर इतकी साधी गोष्ट जमत नाही का? चला परत. आता बरोबर येत नाही तोपर्यंत करतच राहायचं. 5 6 7 स्टार्ट. ता थै थै तत आ थै थै तत. लीला, अगं लीला, कुठे हरवलीस? काय ग, कशा आहेत तुझ्या सुना? सुना ना लाडावलेल्या आहेत नुसत्या. एक नंबरच्या आळशी आहेत, आळशी. आधी तर ना दिवसभर नुसत्या लोळत पडलेल्या असायच्या. पण आता मी गेल्यापासून त्यांना सकाळीच उठवते आणि कामाला लावते. त्यांचे ते काय ते झुंबा, हे जिम बिम सगळं बंद करून टाकलंय मी. मी त्यांना म्हंटल, आधी घरची 4 कामं करा. मग काय, एकीला मी बागकाम करायला लावते, दुसरीला मी साफसफाई करायला लावते, आणि जी तिसरी आहे ना मोठी सून दुर्गा, ती तर ना महा आहे महा. तिला तर आपलं मी असंच माझ्या मागे मागे करायला ठेवलंय. मी तिला सांगितलंय मला काय हवं काय नको तेवढंच विचारायचं. भारी, भारी. अगं पण ते तुला काय म्हणतात? लीला, लीला सासू की लीला आई? लीला आई, काय आणू तुमच्यासाठी? चहा का कॉफी? इतकं उकडतंय मला, कळत नाहीये का? सॉरी सॉरी सॉरी. थंड लिंबू सरबत. गुड आयडिया. निघा. आणते. लीलाई, मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगाल ते करेन मी. उठा. मी सांगितलं बसायला. सॉरी सॉरी. तू ना एकच गोष्ट कर. मग मी काय काम करू? हात चेप. हो हो. मी सांगितलं का थांबायला? आत्ताच म्हटलं ना मला उकडतंय. जोरात. सॉरी लीलाई. लिंबू सरबत. लीला, हा? कुठे हरवलीस? त्या ना मला लीला आई म्हणतात. अगं एजे कसे आहेत? मी तर ऐकले खूपच शिस्तीचे आहेत ग ते. अगं पण ते बायकोशी असं का वागतील? आता कसं सांगू यांना?
की एजे खरंच हिटलर आहेत, हिटलर. पण आता लग्न झालंय म्हटल्यावर नवऱ्याबद्दल असं वाईट बोलणं चांगलं नाही दिसणार. आणि तसे एजे खरंच खुनी आहेत हे सापडेपर्यंत मला त्यांच्याबद्दल चांगलंच बोलायला हवं. शेवटी नातं जोडलं गेलंय आमचं. एजे ना, एजे पण चांगले आहेत. नाही म्हणजे कडक शिस्तीचे आहेत ते, पण तसे प्रेमळी आहेत. घरात सगळ्यांची काळजी घेतात, माझी सुद्धा काळजी घेतात. नशीब काढलं हो पोरीने. आमच्याकडे आई सोडून बाकी कोणीही हिच्याशी चांगलं बोलत नाही. मी तर तिला एवढं ओरडतो तरी ती माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलते. ए लीला, जरा आत ये. आलेच हा मी, तुम्ही बसा. हाय. हा अभिराम, काय रे, कसं चाललंय तिकडे? सगळं व्यवस्थित आहे ना? हो, जस्ट जेवण झालंय, आता मी निघू. अरे कशाला घाई करताय, सावकाश या. ठेव. नाही नाही, 1 मिनिट थांब. लीला कशी आहे ते तर सांग. आई वडिलांना भेटल्यानंतर जरा खुश झाली असेल ना ती. तिच्याशी जरा नीट, जरा प्रेमानं वाग. आई, मी तुला किती वेळा सांगितलंय, मला लीलाबद्दल कुठल्याही फिलिंग्स नाहीयेत. ती सुखी आहे का दुखी आहे मला त्याने काही फरक पडत नाही. आई प्लीज, मी लीलाशी असं जबरदस्ती प्रेमाने वागू शकत नाही. मला तिच्याबद्दल काही फिलिंग्स नाही, तुला माहिती आहे. आई, मी तुला थोड्या वेळात फोन करतो. सरस्वती, मी तुम्हा दोघींना या महिन्यातल्या कामांची लिस्ट बघायला सांगितली होती. काय झालं त्याचं? वहिनी, मी माझी सगळी कामं पूर्ण केली. मी पण. हा, हे बघा, मला तुमच्याकडून कुठल्याही परिस्थितीत एकही चूक झालेली नकोय. ती लीला या घरात आल्यापासून आपल्या फक्त चुकाच दिसतायत. ही परिस्थिती बदलायला हवी. हो वहिनी. मी बघते. श्वेता, अगं तू इथे? मावशी, माझ्याशी एकही शब्द बोलू नकोस लक्ष्मी. आज तुझ्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. अगं असं काय बोलतेस तू? मी आता मला जे काही बोलायचंय ना ते मी सरोजिनी ताईंशीच बोलीन. सरोजिनी ताई, अहो सरोजिनी ताई, सरोजिनी ताई. श्वेताची आई, शांत व्हा. निदान काय झालं, अचानक कसं येणं केलं सांगा तरी. श्वेताची आई, नमस्कार. काय झालं? सरोजिनी ताई, भर मांडवात माझ्या मुलीचं लग्न मोडल्यानंतर तुम्ही म्हणालात शांत राहा. आम्ही शांत राहिलो. त्याच्यानंतर तुमच्या घरी सत्यनारायणची पूजा झाली, रिसेप्शन झालं, पण तुम्ही लोकांनी आम्हाला एक साधा फोनही केला नाही. तुम्हाला आठवतंय ना आमच्या बाबतीत काय घडलं? हे बघा श्वेताची आई, आम्ही कोणीच काही विसरलेलो नाहीये. तुम्ही प्लीज जरा शांत व्हा आणि बसून बोलूयात. या. नाही, शांतपणे बोलण्याची वेळ आता गेलीये. तुम्ही जर मला आधी बोलवलं असतं तर मी शांतपणे बसून तुमच्या बरोबर चर्चा केली असती. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. मला नाही वाटत अशा चर्चा करून आता काही उपयोग होईल. अहो असं काय करताय श्वेता? अगं तू तरी समजव ना तुझ्या आईला. आणि यातलं आम्ही कोणीच काही मुद्दाम नाही केलंय. हवं तर लक्ष्मी वहिनींना विचारा तुम्ही. हो ना मावशी, अगं तू असं काय म्हणतेस? जसं तुम्हाला वाईट वाटलंय
तसं आम्हा सगळ्यांनाही वाईट वाटलंय. तुला कल्पना नाहीये लक्ष्मी, आम्हाला कशा कशातून जावं लागलंय. शेजार पाजारी नातेवाईक सगळ्यांना उत्तर देऊन ना आम्ही कंटाळून गेलोय. माझं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय. मी बाहेर गेले ना की सगळेजण मला इतकं टोचून बोलतात, इतकं टोचून बोलतात की मला नाही सहन होत. हे असं किती दिवस आणि आम्ही का सहन करायचंय सरोजनी ताई, सांगा ना तुम्ही. श्वेताच्याही आमचं चुकलं, माफ करा आम्हाला. पण खरंच आहो आम्ही हे सगळं मुद्दामहून नाही केलं. श्वेता खूप गोड मुलगी आहे, तिचं पुढे सगळंच चांगलं होईल याची काळजी आम्ही घेऊ, नक्कीच घेऊ. घ्यावीच लागेल. दुसऱ्या कोणाची शिक्षा माझी मुलगी का म्हणून भोगेल? जोपर्यंत तुम्ही आता श्वेताला न्याय देत नाही ना तोपर्यंत श्वेता इथेच राहील. श्वेताची आई काय बोलताय तुम्ही? श्वेता इथे इथे कशी काय राहू शकते? अभिरामचं लग्न श्वेतासोबत फक्त मोडलंच नाहीये हो, त्याचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत झालंय, लीलासोबत, आणि ती या घरात राहतेय. हो ना. आणि श्वेता पण या घरात राहायला आली तर ते ऑड वाटेल ना. श्वेताला न्याय मिळण्यापेक्षा काय ऑड वाटेल हे जास्त महत्वाचं आहे का सरस्वती? नाही वहिनी, तसं नाही. आता पण बिन काही नाही. आता बास, खूप अन्याय केला तुम्ही आमच्यावर. आता श्वेता सेटल होणं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मावशी अगं, मग आता काय करू दुसरं? भर लग्न मंडपात बेशुद्ध पडली होती माझी मुलगी, आणि हे सगळं त्या लीलामुळे झालंय. आता हे सगळं असं झाल्यानंतर कोण माझ्या मुलीशी लग्न करेल? हा, तिला आयुष्यभर काय घरात बसून ठेवायचंय? ते काही नाही. ती जर सेटल झाली नाही, तिचं लग्न नाही झालं ना, तर मी तिला सरळ विहिरीत ढकलून देईन, नाही तर विषच देते. अहो श्वेताची आई, असं कसं बोलताय तुम्ही? असं बोलू नका हो. सोन्यासारखी मुलगी आहे तुमची. एक लग्न मोडलं म्हणून तुम्ही असा टोकाचा निर्णय नका घेऊ. तिचं आयुष्य संपवण्याच्या गोष्टी करू नका हो. माझी खात्री आहे तिचं लग्न चांगल्याच व्यक्तीशी होईल, ती चांगल्याच घरात जाईल. हो ना, मग तुम्हीच लावून द्या तिचं लग्न. तुम्हीच नवरा बघा, तोपर्यंत तिला इथेच ठेवून घ्या. नाही नाही, मला दुसरं कोणीही नकोय. मी एजंट शिवाय राहू शकत नाही. मी किती स्वप्न बघितली होती त्यांच्या बरोबर लग्नाची. आता माझे सगळे मित्रमैत्रिणी मला सतत हेच विचारत असतात की श्वेता, तुझ्या लग्नाचं काय झालं, काय झालं? मी काय उत्तर देऊ आजी त्यांना? नाही, मला दुसरं कोणी नको, मला एजंटशीच लग्न करायचंय. बघितलं, हे असं सतत बडबडत असते ती. आता यातून काय मार्ग काढू मी, तुम्हीच सांगा. बघितलं काय वेळ आलीये माझ्या बहिणीवरती आणि मावशीवरती. हे सगळं त्या लीलामुळे झालंय, आणि तरीही आपण तिला या घरात घेतलंय का? आजी बरोबर आहे काय? रडू नकोस लक्ष्मी, शांत हो. श्वेताला न्याय मिळायलाच हवा, आपण तो मिळवून देऊ. जहागीरदार आपली जबाबदारी अशी झटकत नाहीत. मग तुमच्या जबाबदारीला जागा. श्वेताला समजवा, दुसऱ्या एखाद्या चांगल्या माणसाशी तिचं लग्न जमवा, आणि जेव्हा तुम्हाला हे जमेल ना तेव्हाच मी तिला न्यायला येईन.
श्वेता नको रडूस ग. दुर्गा वहिनी, मी हिला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाऊ का? रडून रडून किती वाईट अवस्था झाली यायची. नको रडूस, सगळं नीट होईल. सॉरी, तुम्ही जे ऐकलं ते तसं नाहीये ऍक्च्युली. एक मिनिट. काय आहे की दिवसभर हे कानात लावावं लागतं ना, ते मध्ये मध्ये काढतो मी, नाही तर खूप त्रास होतो, तसा विचित्र आवाज यायला लागतो. हा हा बोला. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना, बोला. नाही नाही नाही, नथिंग इम्पॉर्टंट. ह्या नीलाच्या आई का? हो, सुमती. लीलासारखीच लाघवी आणि तुमच्यासारखी शिस्तप्रिय. लीलाच्या जन्मानंतर ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. म्हणजे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण नाही वाचू शकले तिला. आय एम सो सॉरी. तुम्ही सॉरी कशाला बोलताय? हे माझ्या आणि लीलाच्या नशिबाचे भोग आहेत आणि हे सगळं जाणून घ्यायचा हक्क आहे तुम्हाला. माझ्या लीलाचा भूतकाळ काय होता हे तुम्हाला माहिती असायलाच हवं. कालिंदी सुमतीची सख्खी बहीण. कालिंदीचं लग्न काही ठरत नव्हतं आणि शेवटी माय मरू आणि मावशी जगू म्हणतात ना, तसं झालं. कालिंदीचं माझ्याशी लग्न झालं. लीलाला आई तर मिळाली पण त्याचबरोबर ना सावत्रपणही तिच्या वाट्याला आला. लीलाकडे बघून असं वाटत नाही की तिचं काही असं पास्ट असेल. नॉर्मली अशा सिच्युएशन मध्ये लोक थोडे इंट्रोवर्ट होतात. हो, हीच तर आमच्या लीलाची कौतुकास्पद गोष्ट आहे. लहानपणी कालिंदीच्या बोलण्याचा लीलाला त्रास झाला ना की लीला आमची कोशात जायची आणि त्यावेळेला रेवतीला त्याचा जास्त त्रास व्हायचा. आणि हे जेव्हा लीलाला उमजलं ना तेव्हापासून माझी लीला रेवतीची अतोनात काळजी घ्यायला लागली. तिनं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती सगळ्यांना जीव लावायला लागली. मला मात्र वाटायचं की माझ्या लीलाच्या आयुष्यात खरंच सुख यायला हवं. मला असंही वाटायचं की तिचं लग्न झाल्यावर तिला ही संधी मिळेल. आमच्या या घरात लीलाचं कधी कौतुक झालं नाही, कधी लाड झाले नाहीत. तर निदान लग्न झाल्यावर तरी सासरची मंडळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील, तिचे लाड करतील, कौतुक करतील असं मला सारखं वाटायचं. पण ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं ना त्यानंतर माझी ही आशा मावळली. पण याची अगदी मनापासून सांगतो, ज्या वेळेला मी तुमच्याशी बोललो, सरोजिनी ताईंशी बोललो ना, मला खात्री वाटली की माझ्या लीलाचं आयुष्य नक्की बदलेल. माझी ना मला विनंती आहे, माझी लीला ना अल्लड आहे, धडपडी आहे. कळत नकळत ना तिच्या हातून चुका होत असतात. ती चुकली ना तर तुम्ही तिच्यावर ओरडा, हवं तर तिला शिक्षा करा, पण माझ्या लेकीला अंतर देऊ नका. पोरके पण अनुभवलेल्या माझ्या लेकीच्या वाटेला पुन्हा दुःख येऊ नये असं मला वाटतं. तुम्ही प्लीज हात नका जोडू माझ्यासमोर, प्लीज.
जे तुम्ही तर म्हणाला होतात की माझ्या घरच्यांशी फार बोलणार नाही, पण आता तुम्हीच तुमचा शब्द मोडताय. माझ्या बाबांशी बोलून तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. म्हणजे माझे बाबा आहेतच असे एकदम भारी.